कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन करण्यात आला आहे। मात्र शाळेची फीस अजूनही कमी करण्यात आली नाही। त्यामुळे शाळेचे शुल्क कमी करण्याची मागणी मनसेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन केला आहे। वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला पाहून शिक्षण विभागाने ऑफलाईन बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही। वर्ग 9 ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा 25% अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहे। मात्र ऑनलाईन वर्ग घेत असताना प्रयोगशाळा, वाचनालय, खेळ, संगणक आदी शुल्कांचा यात समावेश होत नसताना सुद्धा अनेक शैक्षणिक संस्था पालकांकडून फी आकारून त्यांची पिळवणूक करीत आहे। कोविडच्या सत्रात एकीकडे अनेक नोकरीदार पालकांचे 50% कपात शासन करीत असताना शैक्षणिक संस्थांनी जास्त फी आकारल्याने त्यांच्यावर अतिरिक्त भुर्दंड पडत आहे। याबाबत पालकांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्याने 7 ऑगस्टला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर केले। या निवेदनात 25% अभ्यासक्रम शासनाने कमी केला, तसेच शैक्षणिक शुल्क सुद्धा कमी करावा, ऑफलाईन शाळा सुरू होईपर्यंत शुल्क भरण्याची सक्ती पालकांना करू नये अशी मागणी करण्यात आली। आणि निवेदन देतेवेळी मनसेचे पदाधिकारी प्रवीण डांगे, राम पाटील, सुशील पाचगरे, वेदांत तालन, सचिन भावनेर, विक्की सेठे, प्रणव जवंजाळ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट। जय महाराष्ट्र। हर्षल ठाकरे। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावतीतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनाचा विषय होता, जे शालेय विद्यार्थ्यांची फी घेताय तुम्ही, ती कुठल्या बाबतीत घेताय? शाळा अशी ऑनलाईन सुरू आहे। ऑनलाईन शाळा सुरू असताना ग्रंथालयाची फी नाही आहे, पार्किंग फी नाही आहे, अदर ॲक्टिव्हिटी फी नाही आहे। तर त्या निमित्ताने तुम्ही कुठल्या अनुषंगाने फी घेताय? आणि महाराष्ट्र सरकारने एक नवीन हे काढला आहे की 25% हा अभ्यासक्रम कमी करण्यात यावा 2020 ते 21पर्यंत। मग त्यानुसार आपण शाळेची फी पण कमी करण्यात यावी। त्यानुसार आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे। आणि जसा आता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, सगळ्यांचे पगार 50% आहे, कोणाचे पगार होत नाही आहे। तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, किंवा कोणाची फी भरण्यात नाही येत आहे तर कोणाची ॲडमिशन नाही होणार कोणत्या विद्यार्थ्याची। तर असा एक विषय आहे। तर आम्ही विद्यार्थी सेना सर्व पालकांसोबत आहोत। कुठल्याही विद्यार्थ्यांना जर आमची गरज लागली, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। विदर्भ न्यूज, अमरावती।